निवडणूक आयोगाने सुद्धा संकेत दिलेले होते, तरीसुद्धा हा संभ्रमावस्था निर्माण झाला आहे. याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही? कारण प्रशासनाची हलगर्जीपणा आहे का असं वाटतं आपल्याला? हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे, पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली. त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला, त्यामुळं ते मतदान वाढत गेलं. पण सगळीकडे वाढलेलं नाही, एके ठिकाणी कमी झालेलं आहे. त्यामुळं ते म्हणत आहेत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत. पण त्यांचं म्हणणं काही असलं, टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते. म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत, इथं अपक्षांना फार चिंता आहे. अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की 100% आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही. त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे. शिंदे सेना आलेत, एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही, त्यामुळे तेही आलेले आहेत. त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी. आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत, कुणी आतताईपणा करत नाही. पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं, त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं, त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते. पण तिथं नियम लावण्याच्या पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती. आम्ही आज म्हणतोय गैरसमज आहे, ज्या दिवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना. आपण स्ट्रॉंग